जय श्रीराम मित्रांनो. 36 किलोमीटरची परिक्रमा व 33 कोटी देवतांचं सानिध्य असणाऱ्या आज गिरनारच्या लिली परिक्रमेबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. गिरनार हा दत्तगुरूंच्या पदस्पर्शांनी पावन झालेला पर्वत आहे. आजही तेथे श्री दत्तगुरूंचे वास्तव्य आहे. सुमारे 12,000 वर्ष दत्तगुरूंनी तिथे तपश्चर्या केलेली आहे व ते त्यांचे अक्षय स्थान आहे. आजही लाखो भाविक श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी गिरनार पर्वतावर जातात. सुमारे 10,000 पायऱ्या चढून जाऊन तुम्हाला श्री दत्तगुरूंचे दर्शन होते. ती एक वेगळीच अनुभूती आहे. गिरनारमध्ये होणारी लिली परिक्रमा काय आहे, ही परिक्रमा कशी करतात, कोणी केली पाहिजे, कधी याची सुरुवात झाली, याबद्दल आपण माहिती घेऊया. तर गिरनारमध्ये लिली परिक्रमा होते. तर लिली याचा अर्थ काय, जेव्हा पावसाळा संपून हिवाळा चालू होतो तेव्हा सर्वत्र हिरवळ असते, तेव्हा या परिक्रमेची सुरुवात होते. म्हणून याला लिली परिक्रमा म्हणतात. कधी चालू होते ही परिक्रमा, तर दरवर्षी कार्तिक वद्य एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या 5 दिवसांमध्ये या परिक्रमेचे आयोजन केले जाते. व अशी मान्यता आहे की भगवान महादेवांच्या व पार्वतीच्या लग्नात गिरनार पर्वत हा लग्नासाठी जाऊ नाही शकला. त्यामुळे गिरनारने भगवान पार्वती व महादेवांना विनंती केली, तुम्ही यावं, इथं वास्तव्य करावं. त्यामुळे भगवान महादेवांनी 33 कोटी देवतांना, 64 योगिनी व नवग्रहांना आवाहन केलं व सांगितलं की आपण या 4 दिवसांमध्ये श्री गिरनारमध्ये वास्तव्य करू. व ते गिरनारला वास्तव्यासाठी आले. कशी होती ही परिक्रमा, कुणी सुरुवात केली, तर ही परिक्रमा अशी आख्यायिका आहे की श्रीकृष्ण व बलराम यांनी पहिल्यांदा केली होती. कुठून सुरुवात होते या परिक्रमेची? या परिक्रमेची सुरुवात होते ते भवनाथ मंदिर, जे जुनागडमध्ये तलोटी येथे आहे. भवनाथ मंदिर पासून सुरू होऊन त्याचा पहिला टप्पा असतो तो जिनाबाबादी मडी, इथे तो पहिला टप्पा संपतो. त्याच्यानंतर ती परिक्रमा जाते मालवेला आणि त्याच्यानंतरचा जो टप्पा असतो तो त्याच्यानंतर ती परिक्रमा जाते बोरदेवी मंदिर, भवनाथ मंदिर ज्याला तळोटी म्हणतो, तिथे ती संपते. अशा प्रकारे दरवर्षी कार्तिक वद्य एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ह्या परिक्रमेचे आयोजन होते. मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की दत्तगुरु चरणी प्रार्थना करा, एकदा तरी गिरनारचे दर्शन घ्या व शक्य असल्यास या गिरनार परिक्रमेमध्ये सामील व्हा. जय गिरनार, जय गुरुदेव दत्त.